पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो। तर पुढचा काय आहे मित्रांनो, तर छत्तीसगड याची राजधानी काय मित्रांनो, नवीन रायपूर। आता जे आहे नवीन रायपूर छत्तीसगडची राजधानी आहे मित्रांनो। आणि मुख्यमंत्री कोण आहेत, विष्णुदेव साय हे कुठले मुख्यमंत्री आहेत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहेत विद्यार्थी मित्रांनो। आणि रामेन डेका हे काय आहेत, राज्यपाल आहेत मित्रांनो। रामेन डेका काय आहेत, राज्यपाल आहेत। त्याच्यानंतर बघूया पंजाब। पंजाब मित्रांनो चंदीगड। आणि पंजाबचे मुख्यमंत्री कोण आहे मित्रांनो, जे की प्रसिद्ध याच्यात होते, मागे चर्चेत होते। तर कोण आहे मित्रांनो, भगवंत मान। का चर्चेत होते की आम आदमी पार्टीचे इथं काय मुख्यमंत्री आहेत मित्रांनो, भगवंत मान। आणि जे राज्यपाल आहेत ते काय मित्रांनो, गुलाबचंद कटारिया हे इथले काय मित्रांनो, राज्यपाल आहेत मित्रांनो। पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो। मेघालय, मेघालयाची राजधानी काय मित्रांनो, शिलाँग। आणि जे मुख्यमंत्री आहे कॅनराड संगमा हे कुठले आहे मित्रांनो, मेघालयचे। आणि CH विजयशंकर हे काय मित्रांनो, इथले राज्यपाल आहेत मित्रांनो, CH विजयशंकर। आणि मुख्यमंत्री कोण आहे मित्रांनो, कॅनराड संगमा। आणि मेघालयाची राजधानी काय आहे, शिलाँग आहे मित्रांनो। त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो, आपला महाराष्ट्र। महाराष्ट्र मुख्यमंत्री राजधानी मुंबई। त्याच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। आणि मित्रांनो जे राज्यपाल आहेत जे नवीन झालेले आहेत, जिष्णुदेव वर्मा। कोण मित्रांनो, जिष्णुदेव वर्मा। पुढचा बघूया मित्रांनो, तर 13वा नंबरचा काय आहे, आंध्र प्रदेश याची राजधानी काय मित्रांनो, अमरावती। आणि मित्रांनो मुख्यमंत्री कोण आहेत, चंद्रबाबू नायडू। आणि राज्यपाल आहे एस अब्दुल नजीर। काय आहे मित्रांनो, आंध्र प्रदेश। आंध्र प्रदेशची राजधानी मित्रांनो अमरावती, कारण की आंध्र प्रदेश जी आहे याची राजधानी हैदराबाद होती। तर आपल्या लक्षात काय येते, हैदराबादच येते। पण आपण जर हा व्हिडिओ बघितला, वारंवार ऐकला, तर आपल्याला काय मित्रांनो हे लक्षात राहणार आहे। आंध्र प्रदेश, राजधानी अमरावती, मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि एस अब्दुल नजीर हे काय मित्रांनो, राज्यपाल आहेत मित्रांनो। हे तुम्ही लक्षात ठेवा, नका ठेवू मुख्यमंत्री आणि राज्यपाल, पण राज्य आणि राजधानी मित्रांनो लक्षात ठेवा। 100% प्रश्न विचारला जातो मित्रांनो याच्यावर। तर अब्दुल हे ह्याचं झालं आंध्र प्रदेश। पुढचा प्रश्न बघूया 14 नंबरचा, राजस्थान। राजस्थानची राजधानी आहे जयपूर, त्याला आपण पिंक सिटी म्हणून ओळखतो मित्रांनो। तर याचे मुख्यमंत्री कोण आहेत, भजनलाल शर्मा। आणि मित्रांनो हरिभाऊ किशनराव बागडे हे कोण आहे मित्रांनो, हे राज्यपाल आहेत, जे की आपल्या विधानसभाचे काय होते, ते अध्यक्ष होते सर, महाराष्ट्राचेच आहे हे मित्रांनो। तर काय आहे, राजस्थान जयपूर, भजनलाल शर्मा आणि हरिभाऊ किशनराव बागडे हे काय आहे, राज्यपाल आहेत मित्रांनो। पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, ओडिशा याची राजधानी आहे भुवनेश्वर। आणि मुख्यमंत्री कोण आहेत, मोहन चरण मांझी हे कुठले मुख्यमंत्री आहेत मित्रांनो, ओडिशाचे। ओडिशा राजधानी भुवनेश्वर, मुख्यमंत्री मोहन चरण मांझी। आणि डॉक्टर हरिबाबू कंभपती हे काय मित्रांनो, राज्यपाल आहेत, कुठलचे, ओडिशाचे। त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया, अरुणाचल प्रदेश। अरुणाचल प्रदेश मित्रांनो राजधानी इटानगर, मुख्यमंत्री कोण आहे मित्रांनो, पेमा खांडू। आणि मित्रांनो राज्यपाल कैवल्य त्रिविक्रम परनाईक हे कुठले राज्यपाल आहे मित्रांनो, हे अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल आहे मित्रांनो। कोण, तर कैवल्य त्रिविक्रम परनाईक, अरुणाचल प्रदेश इटानगर, मुख्यमंत्री पेमा खांडू। आणि मित्रांनो कैवल्य त्रिविक्रम परनाईक हे काय राज्यपाल आहेत। तर मित्रांनो ओडिशा राजधानी भुवनेश्वर, मुख्यमंत्री मोहन चरण मांझी आणि डॉक्टर हरिबाबू कंभपती हे काय मित्रांनो, इथले राज्यपाल आहेत मित्रांनो। पुढचा राज्य आहे मित्रांनो काय, तेलंगणा। राजधानी हैदराबाद। आणि हे काय मित्रांनो, रेवंत रेड्डी इथले मुख्यमंत्री आणि शिवप्रसाद शुक्ला हे काय मित्रांनो, इथले राज्यपाल आहेत। तेलंगणा मित्रांनो 2 जून 2014 रोजी आंध्र प्रदेश मधून वेगळा राज्य झाला। आणि हैदराबाद ही आंध्र प्रदेश आणि कशाची, तेलंगणाची 10 वर्ष राजधानी असेल अशी घोषणा केली होती। ते 10 वर्ष पूर्ण झाले। आणि मित्रांनो आंध्र प्रदेशची राजधानी आपण आताच बघितलो अमरावती, आणि तेलंगणाला त्यांची जी मूळ राजधानी होती हैदराबाद ते देण्यात आला मित्रांनो। तर तेलंगणा राजधानी आहे हैदराबाद, रेवंत रेड्डी हे काय मित्रांनो मुख्यमंत्री आहेत। आणि शिवप्रताप शुक्ला हे काय मित्रांनो, इथले राज्यपाल आहेत। त्याच्यानंतर झारखंड, हे जे झारखंड आहे मित्रांनो, झारखंड रांची। तर गेल्या वर्षी जेव्हा 2025 ला 23 नोव्हेंबर 2025 ला जेव्हा टीईटी ची एक्झाम झाली होती मित्रांनो लास्ट टाइम, तेव्हा हा प्रश्न विचारला होता मित्रांनो, झारखंडची राजधानी कुठली, झारखंडची राजधानी कुठली हा प्रश्न विचारला होता मित्रांनो। तर याची झारखंडची राजधानी काय आहे, रांची। आणि मित्रांनो इथले जे मुख्यमंत्री आहेत ते आहे मित्रांनो हेमंत सोरेन। कोण आहे, हेमंत सोरेन। आणि जे राज्यपाल आहेत संतोष गंगवार ते काय मित्रांनो, इथले राज्यपाल आहे मित्रांनो। हे जर तुम्ही टॉपिक केलं मित्रांनो, हे व्हिडिओ तुम्ही वारंवार ऐकले, आता टीईटीला थोडेच दिवस राहिलेले आहेत। आणि आपण मित्रांनो आता इथून पुढे जे क्वालिटी कंटेंट आहे, आतापर्यंत आपण शिकवलो ते पण येणार, पण हे मित्रांनो 100% येणार। इथून पुढे मी जे लेक्चर घेईल त्याच्यामधील एक तरी प्रश्न मित्रांनो येणार म्हणजे येणारच, 100% येणार मित्रांनो।
तर तुम्ही हे फक्त वारंवार तुम्हाला ऐकायचं आहे, बघण्याची पण गरज नाही, हेडफोन टाकून ऐकू शकता. काही काम करत असेल तरी तुम्ही हे लावून लेक्चर लावून मित्रांनो ऐकू शकता. हे जर वाक्य आपल्या कानावर पडले तर आपण हे राज्य राजधानी मुख्यमंत्री त्याच्यानंतर मित्रांनो दिनविशेष याच्यावर 2 प्रश्न विचारले जातात प्रत्येक वर्षी. मी दिनविशेष पण दिनविशेषचा पण लेक्चर मित्रांनो मी घेणार आहे. ते एका लेक्चर मध्ये पूर्ण होणार नाही, 1 2 3 लेक्चर लागतील, पण ते पण मी मित्रांनो घेणार आहे. जे आतापर्यंत टीईटीचा अभ्यास करून जे आलेले प्रश्न आहेत म्हणजे 100% येऊ शकतात, त्याच्यावर मी इथून पुढे काम करणार आहे मित्रांनो. तर हे काय, हे झारखंड रांची हेमंत सोरेन आणि संतोष गंगवार हे काय मित्रांनो हे राज्यपाल आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. कर्नाटकची राजधानी काय मित्रांनो बंगळुरू. आणि डी के शिवकुमार हे आता मुख्यमंत्री झालेले आहे, नवीन मुख्यमंत्री आहे मित्रांनो डी के शिवकुमार. आणि थावरचंद गहलोत हे काय मित्रांनो थावरचंद गहलोत हे कर्नाटकचे काय आहेत, हे राज्यपाल आहेत मित्रांनो. त्याच्यानंतरचा बघूया मित्रांनो हिमाचल प्रदेशची राजधानी आहे मित्रांनो शिमला. आणि शिमला आणि मित्रांनो हे इथं दोन राजधानी आहे मित्रांनो. धर्मशाळा ही पण राजधानी आहे, जे की उन्हाळ्यामध्ये धर्मशाळा इथे म्हणजे चालतात मित्रांनो, काही काम आहे ते धर्मशाळातून चालतात. तर 2 राजधानी आहे, आपल्याला फक्त एकच लक्षात ठेवायची आहे, शिमला, हिमाचल प्रदेश शिमला मित्रांनो. मुख्यमंत्री आहे सुखविंदर सिंग सुक्खू हे काय मित्रांनो मुख्यमंत्री आहे. आणि मित्रांनो याचे राज्यपाल आहेत कविंदर गुप्ता. मित्रांनो खरं बघायला गेल्यावर याच्यावर लेक्चर घेण्याची काहीच अजिबात गरज नाही, पण हे आपण वाचत नाही, आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो. लेक्चर आलं तर आपण कमीत कमी ऐकतो आणि आपला मार्ग मित्रांनो जात नाही. जर आपण लेक्चर घेतलो नाही तर मार्ग आपला सहज जाण्याची शक्यता जास्त आहे मित्रांनो. जेणेकरून आपण काय करतो, हे वाचत नाही, हे आपण काय करतो मित्रांनो स्किप करतो आणि पुढे जातो. म्हणून मित्रांनो मार्क जाऊ नये म्हणून याच्यावर लेक्चर घेण्याची काय आहे मित्रांनो गरज आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. त्रिपुरा याची राजधानी आहे अगरताळा. आणि मित्रांनो मुख्यमंत्री कोण आहे, माणिक शहा हे कुठले मुख्यमंत्री आहेत, त्रिपुराचे मुख्यमंत्री आहेत मित्रांनो. आणि जे राज्यपाल आहेत ते कोण आहे, इंद्रसेना रेड्डी नल्लू. काय मित्रांनो इंद्रसेना रेड्डी नल्लू हे काय आहे, इथले राज्यपाल आहेत. तर मित्रांनो हे लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला. त्रिपुरा याची राजधानी आहे अगरताळा आणि मुख्यमंत्री आहेत माणिक शहा. आणि त्याच्यानंतर मित्रांनो राज्यपाल आहे इंद्रसेना रेड्डी नल्लू हे काय तिथले राज्यपाल आहेत. तर पुढचा बघूया. पुढचा राज्य आहे गोवा. इथली राजधानी आहे मित्रांनो सगळ्यांना माहित आहे गोवा पणजी. मुख्यमंत्री आहे मित्रांनो काय प्रमोद सावंत. आणि मित्रांनो काय पुसापती अशोक गजपती राजू. काय मित्रांनो पुसापती अशोक गजपती राजू हे काय इथले राज्यपाल आहेत मित्रांनो. गोवा मित्रांनो काय तर क्षेत्रफळानुसार भारतातील सगळ्यात छोटा म्हणजे सगळ्यात लहान राज्य आहेत मित्रांनो. कुठला, गोवा. आणि क्षेत्रफळानुसार सगळ्यात मोठा राज्य काय कोण आहे मित्रांनो, राजस्थान. त्याचे क्षेत्रफळ किती आहे मित्रांनो 3,42,000. आणि काही जे चिल्लर आहे ते त्या काय क्षेत्रफळ आहे. आणि याचा काय मित्रांनो हे 3,000 आहे मित्रांनो, 3,200 काहीतरी वरती म्हणजे 3,201 हे काय मित्रांनो गोवाचे क्षेत्रफळ आहेत मित्रांनो. पुढचं राज्य बघूया मित्रांनो काय जम्मू काश्मीर श्रीनगर. जम्मू काश्मीर काय मित्रांनो आता काय झालेलं आहे, जम्मू काश्मीर आता केंद्रशासित प्रदेश झालेला आहे. केव्हा मित्रांनो, जेव्हा जे 370 कलम रद्द करून कधी मित्रांनो 31 ऑक्टोबर 2019 ला. मग 31 ऑक्टोबरच का हा दिवसच का निवडले मित्रांनो केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी. तर मित्रांनो जे सरदार वल्लभभाई पटेल होते हे संयुक्त म्हणजे राज्याला एकत्र करण्यासाठी काय होते मित्रांनो हे त्यांचे जनक होते राज्याला एकत्र करण्याचे. जे आपले जे राज्य होते मित्रांनो, राज्य आणि काही संस्थाने होते मित्रांनो, किती होते तेव्हाच्या काळात 562 संस्थाने होते मित्रांनो. तर त्यांना सगळ्यांना एकत्र करण्याचं काम, भारताची जोडण्याचं काम कोणी केले होते मित्रांनो, ऑपरेशन पोलो असेल. त्याच्यानंतर जे बाकीचे जे राज्य होते त्यांना एकत्र करण्याचं काम कोणाचा होता मित्रांनो, जे सरदार वल्लभभाई पटेल होते. जेव्हा गृहमंत्री होते ते केंद्रात, तर त्यांनी मित्रांनो काय केलं होतं, एकत्रीकरण केले होते सगळ्या राज्याची. म्हणून मित्रांनो जे 31 ऑक्टोबर असतो मित्रांनो हा त्यांचा जन्मदिवस, जे की मित्रांनो 31 ऑक्टोबर 2019 मध्ये कलम 370 हा अगोदरच ऑगस्टमध्ये रद्द झाला होता. पण जे जम्मू काश्मीर होतं मित्रांनो तर त्याची काय करण्यात आले, 2 भाग करून मित्रांनो 2 केंद्रशासित प्रदेश करण्यात आले मित्रांनो. तर पहिले 7 केंद्रशासित प्रदेश, 2 झाल्यानंतर मित्रांनो किती झाले, पहिले 8 होते, पहिले 6 होते, 2 झाल्यानंतर 8 केंद्रशासित प्रदेश झाले मित्रांनो. तर मित्रांनो जम्मू काश्मीर राजधानी काय श्रीनगर. आणि इथले जे जम्मू काश्मीरचे जे मुख्यमंत्री आहे मित्रांनो फर्स्ट वेळेस उमर अब्दुल्ला. म्हणजे पहिल्या वेळेस कसं काय, तर पहिला तो राज्य होता, आता केंद्रशासित प्रदेश. काही केंद्रशासित प्रदेश मित्रांनो अशी आहेत जिथं मुख्यमंत्री आहे, पण बाकीच्या केंद्रशासित प्रदेशला मुख्यमंत्री आहेत का नाहीत, त्याच्यात काही अपवाद आहेत. दिल्लीला मुख्यमंत्री आहे केंद्रशासित प्रदेश असून पण, त्याच्यानंतर पदुचेरी आणि त्याच्यानंतर मित्रांनो हा जम्मू काश्मीर यांना पण काय मुख्यमंत्री आहे मित्रांनो. तर
जम्मू काश्मीर याची राजधानी आहे श्रीनगर. उमर अब्दुल्ला आणि मनोज सिन्हा हे काय इथले उपराज्यपाल आहेत. जिथं मित्रांनो केंद्रशासित प्रदेश असते तिथं उपराज्यपाल असतो मित्रांनो. तर हे काय आहेत, जम्मू काश्मीर, राजधानी श्रीनगर आणि उमर अब्दुल्ला, मनोज सिन्हा इथले राज्यपाल आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा बघूया उत्तर प्रदेश, जे की लोकसंख्येनुसार सगळ्यात मोठा राज्य आहे. ते असू द्या उत्तर प्रदेश, राजधानी आहे लखनौ आणि मित्रांनो इथले जे मुख्यमंत्री आहे सगळ्यांना परिचित आहे मित्रांनो, बाबा बुलडोजर म्हणजे मित्रांनो कोणी, योगी आदित्यनाथ. आणि मित्रांनो आनंदीबेन पटेल हे काय इथले राज्यपाल आहेत मित्रांनो, जे की आनंदीबेन पटेल ह्या मित्रांनो गुजरातच्या महिला मुख्यमंत्री होत्या मित्रांनो. आता काय आहे ते राज्यपाल आहेत कशाचे, तर उत्तर प्रदेशचे राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, तर गुजरातची राजधानी आहे काय, गांधीनगर. आणि मित्रांनो इथले हे कोण आहे, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल कोण आहे मित्रांनो, आचार्य देवव्रत. हे कुठले आहे मित्रांनो, गुजरातचे आहेत. त्याच्यानंतर बघूया मित्रांनो उत्तराखंड, याला आपण देवभूमी पण म्हटलं जातो मित्रांनो, याच्यावर बरेच वेळेस प्रश्न आलेला आहे. तर उत्तराखंड, राजधानी आहे देहरादून आणि मित्रांनो मुख्यमंत्री आहे पुष्कर सिंग धामी आणि जे राज्यपाल आहेत ते कोण आहे मित्रांनो, गुरमीत सिंग. हे काय मित्रांनो राज्यपाल आहेत. मित्रांनो जे राज्य आणि राज्यपाल, मुख्यमंत्री आणि राजधानी मित्रांनो 100% मार्क म्हणजे हे आपला फिक्स झाला पाहिजे. हे विचारलं जाते म्हणजे विचारलंच जाते मित्रांनो टीईटीच्या पेपरमध्ये. आणि दुसरी कुठलीही पेपर असेल, दुसरा कुठलीही परीक्षा असेल मित्रांनो आतापर्यंत आणि इथून पुढे जेवढे पेपर होणार आहेत त्याच्यात मित्रांनो हे 100% विचारले जाणारे प्रश्न आहे. मग हे हाताचे मार्क आहे, हे चुकू नये आपले. म्हणून मित्रांनो व्हिडिओ तुम्ही 2-3 वेळा ऐकला तर तुमचा 100% मित्रांनो काय बघा मित्रांनो, व्हिडिओ युट्यूबवर बरेच आहेत, चांगल्या क्वालिटीमध्ये आहेत, उच्च क्वालिटीमध्ये आहे. पण जे आता नवीन रिसेंटली मुख्यमंत्री झाले ते नवीन मुख्यमंत्री आपण विसरू नये. म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचा एकच हेतू आहे की आपला मार्ग हा चुकू नये, आपला एक एक मार्क हा कशाचा आहे, महत्वाचा आहे. म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ बनवला जात आहे मित्रांनो. तर तुम्ही द प्रियांसी आयांसी अकॅडमी या युट्यूब चॅनलवर गेला नसाल तर जा मित्रांनो, तिथं मागील व्हिडिओ बघा, जे की क्वालिटी कंटेंट देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे मित्रांनो, जेणेकरून त्याच्यामधून प्रश्न विचारला जाणार म्हणजे विचारलाच जाणार. आणि मित्रांनो मराठी GS GK हे 90 मार्काचा मटेरियल मित्रांनो आपण देत आहोत, जे की त्याच्यात पेपर 1 साठी परिसर अभ्यास आणि पेपर 2 साठी सामाजिक शास्त्र हे 60 मार्काचे आणि मराठी ग्रामर आणि मित्रांनो त्याच्यात जे शब्दसंग्रह आहेत, म्हणी व वाक्यप्रचार आहेत, सगळ्यावर मित्रांनो आपण प्रश्न घेतलेला आहे. तर रस असेल, त्याच्यानंतर मित्रांनो समूहवाचक शब्द असेल, सगळ्यावर प्रश्न घेतलेले आहेत. 100% तुमच्या उपयोगी पडणार आहेत मित्रांनो. आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो. तर उत्तराखंड, देहरादून, पुष्कर सिंग धामी हे काय इथले मुख्यमंत्री, राज्यपाल आहे गुरमीत सिंग हे काय मित्रांनो इथले राज्यपाल आहेत. पुढचा राज्य बघूया मित्रांनो, तर नागालँड, राजधानी आहे कोहिमा आणि मित्रांनो मुख्यमंत्री कोण आहे, नेफ्यू रिवो. मुख्यमंत्री कोण आहे, नेफ्यू रिवो. आणि मित्रांनो नंदकिशोर यादव हे काय इथले राज्यपाल आहेत मित्रांनो. पुढचा राज्य बघूया मिझोरम, राजधानी आहे एजवाल आणि मित्रांनो इथले जे मुख्यमंत्री आहेत लाल दुहोमा. काय आहे मित्रांनो, लाल दुहोमा. आठवण ठेवायला थोडा अवघड आहे, पण मित्रांनो वारंवार जर आपण 2-4 वेळेस व्हिडिओ ऐकलो तर आपल्याला लक्षात राहील. लाल दुहोमा. आणि मित्रांनो विजय कुमार सिंग हे काय इथले राज्यपाल आहे मित्रांनो, विजय कुमार सिंग. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, दिल्लीची राजधानी आहे दिल्ली. मुख्यमंत्री कोण आहे मित्रांनो, रेखा गुप्ता. हे रेखा गुप्ता मित्रांनो अगोदर महिला आयोगाच्या, राष्ट्रीय महिला आयोगाच्या काय होत्या, अध्यक्षा होत्या मित्रांनो. तर मुख्यमंत्री आहेत रेखा गुप्ता आणि मित्रांनो तरनजीत सिंग संधू हे काय इथले उपराज्यपाल आहे मित्रांनो. कोण, तरनजीत सिंग संधू हे उपराज्यपाल आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर अंदमान निकोबार बेट हे काय मित्रांनो केंद्रशासित प्रदेश आहे. दिल्ली पण केंद्रशासित प्रदेश आहे, पण तिथं काय आहे मित्रांनो विधानसभा अस्तित्व असल्यामुळे मुख्यमंत्री आहे. पण अंदमान निकोबार बेट पोर्ट ब्लेअर हे याची काय मित्रांनो राजधानी आहे, पण याचाच नाव बदलून श्री विजयपुरम असं मित्रांनो नवीन नाव केलेलं आहे. तर श्री विजयपुरम ही अंदमान निकोबारची राजधानी आहे मित्रांनो. आणि देवेंद्र कुमार जोशी हे काय आहे मित्रांनो इथले उपराज्यपाल आहेत मित्रांनो. कोण, देवेंद्र कुमार जोशी. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, लडाख, लेह हे पहिले काय मित्रांनो जम्मू काश्मीर मध्ये होता, पण आता वेगळा केंद्रशासित प्रदेश झालेला आहे. लडाख, राजधानी आहे लेह. विजय कुमार सक्सेना हे काय मित्रांनो इथले उपराज्यपाल आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर आहेत मित्रांनो लक्षद्वीप, राजधानी आहे कावारती आणि प्रफुल्ल खोदा पटेल हे काय मित्रांनो इथले उपराज्यपाल आहेत मित्रांनो. कोण, प्रफुल्ल खोदा पटेल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो काय, दादरा नगर हवेली आणि दीव दमण, राजधानी आहे दमण आणि प्रफुल्ल पटेल हे काय इथले उपराज्यपाल आहेत मित्रांनो. 26 जानेवारी 2020 ला दादरा नगर हवेली आणि दीव दमण
हे दोन्ही वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश होते. 26 जानेवारी 2020 ला यांना एकत्रित करण्यात आला आणि दमण यांची राजधानी बनवण्यात आली मित्रांनो. आणि प्रफुल्ल पटेल इथले काय उपराज्यपाल आहेत. चंदीगड, राजधानी चंदीगड आणि राज्यपालचे उपराज्यपाल आहे गुलाबचंद काय आहे मित्रांनो, कटारिया आहे इथले उपराज्यपाल आहेत मित्रांनो. पुढचा बघूया मित्रांनो, पश्चिम बंगाल, राजधानी आहे मित्रांनो कोलकाता आणि शुभेंदु अधिकारी हे काय मित्रांनो मुख्यमंत्री आहेत. मित्रांनो पश्चिम बंगाल आपल्याला काय लक्षात असते, ममता बॅनर्जी, कारण की दीर्घकाळापर्यंत त्याच होत्या. म्हणून मित्रांनो यावेळेस काय झालेलं आहे, तिथला मुख्यमंत्री चेंज झालेला आहे मित्रांनो. भाजपचा मुख्यमंत्री आहे भूपेंद्र अधिकारी आणि मित्रांनो RN रवी हे काय इथले राज्यपाल आहेत मित्रांनो. हे आता नवीन मुख्यमंत्री आहे मित्रांनो. तामिळनाडू मित्रांनो चेन्नई, राजधानी आहे थल्लापती विजय. मित्रांनो तामिळनाडू म्हणजे IPL प्रेमी आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत, त्यांना चेन्नई म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज आठवते मित्रांनो. त्याच्यात MS धोनी, MS धोनी सारखाच मित्रांनो हा काय थल्लापती विजय, यांची पण कहाणी MS धोनी पेक्षा मित्रांनो काय नाही कमी नाही. थल्लापती विजयन आणि मित्रांनो इथले जे राज्यपाल आहेत ते अर्लेकर आहेत. हे थल्लापती विजयन काय मित्रांनो एक हे काय आहे मित्रांनो एक तामिळ म्हणजे हे आहे मित्रांनो हिरो आहे, तामिळ हिरो आहेत. म्हणून मित्रांनो हे काय विचारले जाऊ शकतात. थल्लापती विजयन कुठले तामिळनाडूचे मुख्यमंत्री झालेले आहेत. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, केरळ, याचं नवीन नाव काय झालेलं आहे, केरळम. हे नवीन नाव झालेलं आहे मित्रांनो केरळम. तिरुवनंतपुरम याची राजधानी आहे मित्रांनो. आणि VD सतीशन हे आता नवीन मुख्यमंत्री रिसेंटली मुख्यमंत्री झालेले आहे मित्रांनो VD सतीशन. आणि राज्यपाल आहे राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, जे की मित्रांनो तामिळनाडूचे पण राज्यपाल कोण आहेत, हेच राजेंद्र विश्वनाथ आर्लेकरच आहेत. पद्दुचेरी, पद्दुचेरी राजधानी पद्दुचेरी, पंडुचेरी पण म्हणतात याला. N रंगासामी हे काय तिथले मुख्यमंत्री आहे. राज्यपाल आहे के कैलासनाथन. राज्यपाल कोण आहे, के कैलासनाथन, म्हणजे उपराज्यपाल असतात. केंद्रशासित प्रदेश आहे मित्रांनो पद्दुचेरी. आणि मुख्यमंत्री कोण आहेत, N रंगासामी आणि के कैलासनाथन हे काय राज्यपाल आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया, मणिपूर, मणिपूरची राजधानी इम्फाल. यम नाम खेमचंद सिंग कोण मित्रांनो, यम नाम खेमचंद सिंग हे काय इथले मुख्यमंत्री आहे. कुठले, मणिपूरचे. आणि अजय कुमार भल्ला हे काय मित्रांनो इथले राज्यपाल आहेत. अजय कुमार भल्ला जे की पहिले हे PM मोदीचे काय होते, सचिव होते मित्रांनो अजय कुमार भल्ला. त्यानंतर बिहार, बिहार राजधानी आहे पटना आणि मित्रांनो मुख्यमंत्री आहे सम्राट चौधरी. आता की रिसेंटली नवीन झालेले आहेत. बिहार म्हटल्यावर आपल्या लक्षात काय येते मित्रांनो, नितीश कुमार, कारण की हे दीर्घकाळ मुख्यमंत्री होते म्हणून नितीश कुमार लक्षात येते. तर मित्रांनो काय सम्राट चौधरी जे दीर्घकाळ मुख्यमंत्री होते, नितीश कुमार, त्याच्यानंतर ममता बॅनर्जी, हे सगळे मित्रांनो आता काय झालेले आहेत, आता हे मुख्यमंत्री नाहीत, आता त्यांच्या जागेवर दुसरे झालेले आहेत. तर हे बिहार पटना सम्राट चौधरी आणि सय्यद अल्लाह हसनैन हे काय इथले राज्यपाल आहेत. कोण, सय्यद अल्लाह हसनैन हे बिहारचे राज्यपाल आहेत मित्रांनो. पुढचं बघूया मित्रांनो, पुढचं काय आहे, सिक्कीम, सिक्कीमची राजधानी गंगटोक. प्रेमसिंग तमाम हे तर काय मित्रांनो इथले मुख्यमंत्री आहेत. आणि ओमप्रकाश मायू हे काय मित्रांनो इथले राज्यपाल आहेत. सिक्कीम मित्रांनो, सिक्कीम हे क्षेत्रफळानुसार लोकसंख्यानुसार भारतातील सगळ्यात लहान राज्य आहे मित्रांनो. आणि गोवा हे क्षेत्रफळानुसार भारतातील सगळ्यात लहान राज्य आहे. तर मित्रांनो सिक्कीम मुख्यमंत्री आहेत प्रेमसिंग तमाम, राजधानी आहे गंगटोक आणि ओमप्रकाश मायू हे काय मित्रांनो राज्यपाल आहेत. मध्य प्रदेश मुख्यमंत्री आहेत मित्रांनो मोहन यादव, राजधानी आहे भोपाळ. मंगूभाई छगनभाऊ पटेल हे काय मित्रांनो हे इथले राज्यपाल आहेत. मध्य प्रदेश भोपाळ, त्याच्यानंतर मोहन यादव आणि मंगूभाई छगनभाऊ पटेल हे काय मित्रांनो इथले राज्यपाल आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो याच्यावर 100% प्रश्न विचारला जाणार, म्हणजे विचारले जाणारच आहे, म्हणजे विचारलं जाते 100%. राज्य कोण कोण मुख्यमंत्री, राज्यपाल, राज्य आणि राजधान्या याच्यावर तर TET वर 100% प्रश्न विचारला जातो. हे ऍडव्हान्स डाटा आपल्याकडे असेल म्हणून राज्यपाल आणि मुख्यमंत्री, जेणेकरून इथून पुढे जेवढे पेपर होईल त्या सगळ्या पेपरमध्ये 1-2 मार्क किंवा जोड्या लाव्या स्वरूपात हे मार्क काय मित्रांनो हे विचारले जातात, हे प्रश्न विचारले जातात मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया, छत्तीसगड, नवीन रायपूर. मित्रांनो नवीन रायपूर असं नाव झालेलं आहे आता रायपूरचं. छत्तीसगड, नवीन रायपूर याची काय राजधानी आहे. विष्णुदेव साय हे काय इथले मुख्यमंत्री आहेत छत्तीसगडचे. रामेन डेका हे काय मित्रांनो हे इथले राज्यपाल आहेत. पंजाब, चंदीगड, भगवंत मान जे की मित्रांनो पूर्ण भारतात फक्त आम आदमी पार्टीचे एकच मुख्यमंत्री आहेत, भगवंत मान. गुलाबचंद कटारिया हे काय इथले राज्यपाल आहेत. आणि मुख्यमंत्री कोण आहेत, भगवंत मान हे मित्रांनो पंजाबचे मुख्यमंत्री आहेत मित्रांनो. पुढचा आहे मित्रांनो मेघालय, मेघालयची राजधानी आहे शिलाँग आणि कॉनराड संगमा हे काय इथले मुख्यमंत्री आहे मित्रांनो, कॉनराड संगमा. आणि CH विजयशंकर हे काय इथले राज्यपाल आहे मित्रांनो, कुठले, मेघालय शिलाँग. महाराष्ट्र, राजधानी मुंबई
आणि देवेंद्र फडणवीस हे इथले आपले काय मित्रांनो मुख्यमंत्री आहे, आणि विष्णुदेव वर्मा जे की नवीन राज्यपाल रिसेंटली मित्रांनो झालेले आहेत, विष्णुदेव वर्मा. मित्रांनो, तुम्ही जर द प्रियांशी आयांशी अकॅडमी या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो या चॅनलवर युट्यूबवर जा, तुम्ही त्याच्यावर जे मागील व्हिडिओ आहे ते बघा मित्रांनो, आणि व्हिडिओला लाईक करा, जे की क्वालिटी कंटेंट आहे, जे की आतापर्यंत टीईटीला 2013 ते 2025 पर्यंत जेवढे प्रश्न आले आहेत तेवढे प्रश्न त्याच्यात मी दिलेले आहेत. कुठल्या विषयाचे? मराठी आणि जीएस जीके, आणि मित्रांनो जे परिसर अभ्यास आहे पेपर 1 साठी. मित्रांनो त्याच्यात जे मागील प्रश्नपत्रिका आहे ते तर मी दिलेलंच आहोत ना, आणि त्याच्यात संभाव्य जे प्रश्नपत्रिका आहेत जे की येऊ शकतात, टॉप कंटेंट आहे मित्रांनो, ते निरीक्षण करून बाकी जे प्रश्नपत्रिका होती जुनी त्याचं निरीक्षण करून एकदम असं खालच्या पातळीवर जाऊन मित्रांनो ते जबरदस्त असे बनवलेले क्वेश्चन्स आहेत मित्रांनो. तुम्ही वाचा आणि व्हिडिओ बघा मित्रांनो, आणि मित्रांना पण शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ टाकल ती तुम्हाला मित्रांनो काय त्याची नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही लगेच कामाला लागाल मित्रांनो. तर आज आपल्याला हा शेवटचा प्रश्न आहे. तर हरियाणाची राजधानी मित्रांनो चंदीगड, आणि इतर जे हे आहे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी हे इथले काय आहे मित्रांनो मुख्यमंत्री आहेत, आणि प्राध्यापक आसिम कुमार घोष हे काय इथले राज्यपाल आहे मित्रांनो. तर जो आजचा लेक्चर आहे मित्रांनो याचा उद्देश एकच होता की मुख्यमंत्री आणि राज्यपाल, त्याच्यानंतर राज्य आणि राजधान्या. मित्रांनो राज्य आणि राजधान्या याच्यावर हा लेक्चर घेण्यासारखं काहीच नाही, पण मित्रांनो हे कसं आहे, एक मार्गासाठी 100% 1 किंवा 2 मार्गासाठी विचारले जातात. आणि हे व्हिडिओ तुम्ही न बघता फक्त कानात हेडफोन टाकून जर काही दुसरा काम करत असाल, ऐकत असाल, तरी मित्रांनो तुमचा मार्ग हा काय आहे हा फिक्स होईल. जेणेकरून हे जे आहेत राज्य राजधानी आपल्याला अर्ध्या पाठात असतात, फक्त राहिला प्रश्न अर्ध्याचं, म्हणजे हा रिव्हिजन व्हावं, वारंवार आपल्या कानावरून हे शब्द जावे, म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा मित्रांनो हेतू होता. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.